हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्रा आणि ओसीएमच्या आणखीन एका न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. जे याच्या आधी जे व्हिडिओज होते त्यामध्ये आपण उद्योजकाबद्दल जाणून घेतलो, त्यांची वैशिष्ट्य. त्याच्या आधी आपण त्यांची संकल्पना किंवा प्रस्तावना किंवा अर्थ पाहिलो, मग पाहिलो वैशिष्ट्य, मग यशस्वी उद्योजकाचे गुण आणि त्याच्या नंतर पाहिलो उद्योजकाचे कार्य. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्योजकतेचा विकास पाहणार आहोत. आतापर्यंत ऑन्टरप्रेन्युअर झालेला, आता ऑन्टरप्रेन्युअरशिप पाहायचंय. उद्योजकता. आता उद्योजकता काय आहे, उद्योजकता कशाला म्हणतात, तर उद्योजकता ही एक प्रोसेस असते, ती एक प्रक्रिया आहे. मी संकल्पनेमध्ये पण सांगितलं होतं की उद्योजक म्हणजे काय आणि उद्योजकता म्हणजे काय. उद्योजक जो व्यवसाय करतो, ठीक आहे, उद्योजक जो व्यवसाय करतो त्याला उद्योजकता असे म्हणतात. जे काही त्याचे ऑब्जेक्टिव्ह आहेत, जे काही त्याचे ध्येय आहेत, ते कम्प्लीट करण्यासाठी जी काही प्रोसेस आहे त्याला उद्योजकता, ऑन्टरप्रेन्युअरशिप असे म्हणतात. तर इथे तुम्हाला उद्योजकतेचा विकास दिलेला आहे, डेव्हलपमेंट ऑफ ऑन्टरप्रेन्युअरशिप. सो स्टार्टिंगला दिलेली आहे मीनिंग. सो त्याच्यामध्ये काय आहे चेक करा. स्टार्टिंगला काय दिले आपल्याला, तर मीनिंग दिलेली आहे, अर्थ. उद्योजकता हे एक व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाचे हेतुपूर्ण कार्य, ज्यामध्ये आर्थिक वस्तू व सेवांच्या निर्मितीतून नफा मिळवण्यास सुरुवात करणे, तो टिकवणे आणि वाढवणे यांचा समावेश होतो. ठीक आहे, प्रक्रिया आहे म्हणले. हे बघा, हेतुपूर्ण कार्य आहे. कार्य आणि प्रक्रिया दोन्हीचं मीनिंग सेम झालं. आर्थिक वस्तू व सेवांच्या निर्मितीतून, आर्थिक वस्तू आणि सेवा असं का म्हटलंय म्हणलं तर, जे कोणतीही उद्योजक असेल, वस्तू तयार कशासाठी करतो, तर आर्थिक हेतूने करत असतो. जी वस्तू तयार करतो ती विकल्यानंतर काहीतरी पैसे मिळतील या उद्दिष्टाने करत असतो, म्हणून त्याला आर्थिक वस्तू आणि सेवा म्हटलेलं आहे. यांच्या निर्मितीतून नफा मिळवण्यास सुरुवात करणे, तो टिकविणे आणि वाढविणे याचा समावेश होतो. वस्तू निर्माण करायचे आणि वस्तू विकायचे, आणि आपली व्यवसाय संघटनेमध्ये तेच जे आपण स्टार्टिंग पासनं स्ट्रक्चर घेत आलेलो त्याच्यामध्ये चेंजेस करत जायचं, बट शेवटपर्यंत टिकवण्याचं काम करावं लागतं आणि आपलं जे बिझनेस आहे ते वाढवण्याचं काम उद्योजकता याच्यामध्ये केली जाते. एकंदरीत शॉर्ट मध्ये उद्योजकता ही एक प्रक्रिया आहे, उद्योजकता ही एक प्रोसेस आहे. डन. अर्थ समजलं. अर्थमध्ये काही पॉइंट्स किंवा काही वर्ड्स हायलाइट करूया जे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. उद्योजकता हे व्यक्ती किंवा समूहाचे, वन सेकंड, उद्योजकता हे व्यक्ती किंवा समूहाचे हेतुपूर्ण कार्य आहे, हेतुपूर्ण कार्य आहे, ज्यामध्ये आर्थिक वस्तू व सेवांच्या निर्मितीतून नफा मिळवण्यास सुरुवात करणे, तो टिकविणे आणि वाढविणे यांचा समावेश होतो. ओके, यांचा समावेश होतो. नेक्स्ट वन आहे वैशिष्ट्य. सो याच्यामध्ये आता पाहिलो मीनिंग. ठीक आहे, आता आपण पाहिलो मीनिंग. आता याच्यानंतर आता उद्योजकतेची वैशिष्ट्ये पाहायची आहेत आपल्याला, आणि उद्योजकाची वैशिष्ट्ये ऑलरेडी झालेले आहेत. सो ते व्हिडिओ तुम्ही आधी पाहून घ्यावं, मग तुम्हाला उद्योजकतेची जी वैशिष्ट्ये आहेत ते लवकर समजण्यास मदत होईल. तर इथे काय दिले, उद्योजकता ही एक नवीन व्यवसाय स्थापन करण्याची काय आहे, प्रक्रिया आहे. ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे एखादी व्यक्ती बाजारपेठेतील पर्याय शोधून आणि उत्पादन स्त्रोत एकत्र करून व्यवसाय संधी निर्माण करण्याचा निर्णय घेते. एकंदरीत ती एक प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये एखादी व्यक्ती पर्याय शोधते आणि उत्पादन स्त्रोत एकत्र करून व्यवसाय करण्याची संधी निर्माण करते. पर्याय शोधते म्हणजे काय, आता एक्झॅक्टली कोणते पर्याय शोधते आणि पर्याय शोधून उत्पादन स्त्रोत एकत्र करणे,
फॉर एक्झाम्पल एखादा छोटासा बिझनेस घेऊया. गणपतीचा पिरियड असला की आपल्याला गणपतीच्या मूर्त्या बनवण्याचा, समजा आपण उद्योजक आहोत, आपल्याला गणपतीचा उत्सव आहे, आता मूर्त्या बनवण्याचा काय व्यवसाय करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी पर्याय निवडलो. काय पर्याय निवडलो की गणपतीच्या मूर्त्या बनवणं आणि ते विकणं, हे झालं पर्याय. आता ते मूर्त्या बनवण्यासाठी काहीतरी उत्पादन स्त्रोत लागेल आपल्याला. जे काही मूर्ती बनवण्यासाठी चिखल म्हणा, माती म्हणा, वेगवेगळे कलर म्हणा, इत्यादी गोष्टी लागतील. ते झाले उत्पादन स्त्रोत. ते सगळं एकत्र करून व्यवसाय संधी निर्माण करणे हे उद्योजकतामध्ये येतं. म्हणजे त्याच्यामध्ये निर्णय घेणे हे उद्योजकतामध्ये येतं. मटेरियल सगळं आणलं, उत्पादन स्त्रोत जमा झाले, ते एकत्र केलो आणि आपल्याला एक संधी मिळाली, ऑपॉर्च्युनिटी मिळाली. कशाची मिळाली तर मूर्ती तयार करणे, व्यवसाय करणे. मूर्ती तयार करायची, बाजारपेठेमध्ये नेऊन विकायची. सो ती एक एखाद्या उद्योजकासाठी संधी असते. ते आता मी जे काही सांगितले ते सगळी प्रोसेस, ते सगळी प्रक्रिया म्हणजेच काय, उद्योजकता होय. आता त्याचे काही वैशिष्ट्य दिलेले आहेत. उद्योजकतेचे काही वैशिष्ट्य दिलेले आहेत. तुम्ही इथे एक पॉइंट नोट करू शकता की हा जो पॉइंट आहे नाविन्यपूर्ण, इनोव्हेशन, नाविन्यपूर्ण, हा पॉइंट आधी पण आलेला, उद्योजकतेच्या कार्यामध्ये पण आला आणि इथे पण आला. इनोव्हेशन डबल सांगायची काहीच गरज नाही. इनोव्हेशन सेम, एकतर असलेली वस्तू त्याच्यामध्ये थोडे चेंजेस करून काहीतरी नवीन तयार करण्याचा प्रयत्न करणे, किंवा दुसरी वस्तू तयार करणे, पर्यायी वस्तू तयार करणे. इथे बघूया काय सांगितलेलं तर उद्योजकता ही एक नाविन्यपूर्ण गोष्ट आहे. उद्योजक पण नाविन्यपूर्ण आहे आणि उद्योजकता पण नाविन्यपूर्ण आहे, दोन्ही पण सेमच आहे. ओके. उत्पादनाच्या विविध घटकांची नवनिर्मिती म्हणजे नाविन्यता होय. उत्पादनाच्या विविध घटकांची नवनिर्मिती. आता याचं मिनिंग काय, जे आपण गणपतीची मूर्ती बनवण्याचं एक्झाम्पल पाहिलं होतं, तर ते सगळे उत्पादन स्त्रोत घेऊन एकत्रित करून त्यांच्यापासून नवीन मूर्ती तयार करणे हे नाविन्य झालं. ठीक आहे. काहीतरी नवीन ट्राय करणे. ओके. यात नवीन उत्पादने, तंत्रज्ञानाची नवीन पद्धत, कच्च्या मालाचे नवीन स्त्रोत, वन सेकंड, कच्च्या मालाचे नवीन स्त्रोत आणि विशिष्ट उत्पादनासाठी नवीन बाजार निर्माण करणे याचा अंतर्भाव असतो. यात काय काय आलेलं, उत्पादने आलेलं, तंत्रज्ञानाची नवीन पद्धत आलेली, कच्च्या मालाचे नवीन स्त्रोत आले आणि विशिष्ट उत्पादनासाठी नवीन बाजार निर्माण करणे याचा अंतर्भाव उद्योजकतामध्ये होतो. कशामध्ये होतो, उद्योजकतामध्ये होत असतो. वेळोवेळी ग्राहकांची आवड निवड बदलत असताना ग्राहकांना संतुष्ट करण्यासाठी वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी उद्योजकांना हे संशोधन आणि विकास कार्य करावे लागते. आता उद्योजकाला कसं कळतं की ग्राहकांना हे पाहिजे, की ग्राहक बाजारपेठेमध्ये काय डिमांड आहे ते उद्योजकाला कसं कळतं, ते कधी कळतं ज्यावेळेस उद्योजक काय करतो तर बाजारपेठ संशोधन करतो, की बाजारपेठेमध्ये जे काही ट्रेंड बदलायले, ज्या काही आवडीनिवडी बदलायला, ते उद्योजकाला बाजारपेठ संशोधन केल्यामुळे समजत असतं. आता इनोव्हेशन, नाविन्यपूर्ण सेम आहे. म्हणजेच काय, काहीही करा, उद्योजक असू दे किंवा उद्योजकता असू दे, ग्राहक सॅटिस्फाय झाला पाहिजे. ठीक आहे. इथं काय म्हणलेलं परत एकदा रिपीट करते की नवीन उत्पादने, काहीतरी नवीन बनवणं, तंत्रज्ञानाची नवीन पद्धत वापरणं. फॉर एक्झाम्पल रोबोट आणणं. जर आधी वेगळ्या पद्धतीने काम केलं, त्याचं खूप सारे कर्मचारी मिळून काम करत होते, तर कर्मचारी ठेवायचे पण मशिनरीचा उपयोग करणं, प्रत्येक कामासाठी मशीन वापरणं. ठीक आहे. आणखीन आपलं आता जे काही व्यवसाय आहे ते ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर घेऊन जाणं, हे सुद्धा न्यू टेक्नॉलॉजी मध्ये येतं. आपली स्वतःची वेबसाईट तयार करणं, त्यावरती आपले वस्तू शो करणं, तिथून आपले वस्तू विकणं, हे सुद्धा एक ऑनलाईन झालं, हे एक टेक्नॉलॉजी झाली. कच्च्या मालाचे नवीन स्त्रोत, कच्च्या मालाचे
नवीन स्रोत. आता आपण जी वस्तू बनवत होतो ते तर ठीक आहे, बट वस्तूमध्ये चेंजेस करू लागले का कच्चा माल पण त्याप्रमाणेच आपल्याला बदलावा लागतो. फॉर एक्झाम्पल, आपल्याला वेफर्स बनवायचे असतील, ठीक आहे, आपल्याला वेफर्स बनवायचे असतील, अशा वेळेस आपण बटाटा वापरत असतो. आता चिप्सचं एक्झाम्पल घेऊया. मग चिप्स बनवण्यासाठी चांगल्या क्वालिटीचे आलू लागतात. जर ते चिप्स आपल्याला काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर आलू दुसरीकडून कुठेतरी, ते उत्तराखंड त्या साईडला चांगले आलू मिळतात, तिकडून आणावं लागेल. क्वालिटी चांगली पाहिजे असेल, काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर, म्हणजे त्या सर्व गोष्टी नाविन्यतामध्ये येतात. ते उद्योजकताचं ते एक वैशिष्ट्य आहे. नेक्स्ट वन आहे आता आर्थिक कृती. नेक्स्ट वन म्हणण्यापेक्षा सेकंड, आर्थिक इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. आता आर्थिक कृती अँड आर्थिकेतर कृती यांच्याबद्दल तुम्हाला चांगलंच माहिती आहे, कारण 11वीला झालेलं आहे. आय होप तुम्हाला लक्षात असेल, नाही माहिती तरी पण रिपीट करते की फर्स्ट चॅप्टर मध्येच दिलेलं आहे की आर्थिक कृती काय असतं आणि आर्थिकेतर कृती काय असतं. शॉर्ट मध्ये सांगते, आर्थिक कृती म्हणजे काय, पैशांचा संबंध आर्थिक कृतीमध्ये येतो. जो व्यवसाय पैसे मिळवण्यासाठी, व्यवसाय म्हणा किंवा एखादं कार्य म्हणा, पैसे मिळवण्यासाठी केला जातो त्याला आर्थिक कृती म्हणतात. आणि त्याच्या ऑपोजिट असतं आर्थिकेतर कृती. ज्या व्यवसायामध्ये पैशाचा संबंध येत नाही, जो कार्य करतो आपण त्याच्यामध्ये पैशाचा संबंध येत नाही, त्याला आपण आर्थिकेतर कृती म्हणत असतो. आता आर्थिकेतर कृतीमध्ये काय काय येऊ शकतं. पैशाचा संबंध नसतो, जसं की NPO. आर्थिकेतर कृती म्हणजेच काय, फक्त दान देणं, देणग्या देणं, ते सर्व आर्थिकेतर कृती. आपण आपला वाचतो, कोणी जर आपल्या घरामध्ये एक्सपायर झालं असेल तर त्यांच्या नावाने आपण देत असतो, दानपेटी देत असतो. त्याच्यावरती लिहिलेलं राहतं कैलासवासी वगैरे असं. बाक देत असतो, गार्डन मध्ये बसतात ना तेव्हा बाक देत असतो. म्हणजेच काय, ते सगळं आर्थिकेतर, फ्री मध्ये देत असतो. ओके, आता आर्थिक कृती समजलं की पैशाचा संबंध येतो. जेही कार्य करतो त्यापासून आपल्याला पैसे मिळतात, त्याचा संबंध आर्थिक कृती असतो. ओके, आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे, आम्हाला आर्थिक कृती तर समजलेलं, फक्त एक मिनिट. उद्योजक ग्राहकांच्या गरजेनुसार नवीन उत्पादन करतो. ग्राहकांच्या गरजेनुसार नवीन उत्पादन करतो. मार्केटमध्ये आता ग्राहकांच्या गरजा, बाजारपेठ संशोधन केलं जातं. त्यावरून जे काही नीड्स आहेत, ग्राहकांचे, कस्टमरचे जे काही नीड्स आहेत ते आपल्याला समजतं आणि त्याप्रमाणे उद्योजक उत्पादन घेत असतो. यामुळे मानवाच्या गरजा भागविणे आणि त्याच्याबरोबर एक चांगले जीवनमान देणे अशी उद्योजकाची भावना असते. गरज आहे, ठीक आहे, मार्केटमध्ये एखादा व्यक्ती गेला, किंवा तुमचंच एक्झाम्पल घ्या, ठीक आहे, श्रेया नावाची मुलगी मार्केटमध्ये गेली. त्यावेळेस तिची गरज काय होती, तिनं स्टुडंट होती, सो तिला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे होते खूप सारे. तर तिनं जे एक्झाम मध्ये तुम्हाला आन्सर शीट देण्यात येते त्या टाईपचं आन्सर शीट तिला घ्यायचं होतं, ते बंच घ्यायचं होतं. अशा वेळेस ती मार्केटमध्ये गेली, कारण ते तिची गरज होती, तिला नीड होती, म्हणून तिला पाहिजे होतं, म्हणून तिनं मार्केटमध्ये गेली. त्यावेळेस ते जे उत्पादन होतं, कोणतं, जे आन्सर शीट होते ते ऑलरेडी उत्पादन करून ठेवलेले होते. कुठं ना कुठं उद्योजकाला माहिती होतं की याच्यासाठी पण डिमांड असणार आहे. आणि ही जी श्रेया आता मार्केटमध्ये गेली, दुकानदाराला विचारली, दुकानदार नाही म्हणला. ते आणखीन काय राहतं नाही माहिती, आणि आपल्यापर्यंत ते आणखीन पोहोचलेलं नाही. इथे कुठं पण मिळणार तुला, दुसरीकडे जाऊन तुला घ्यावं लागतं. म्हणजेच काय, ग्राहक आणखीन उद्योजक या आपल्या मार्केट पर्यंत पोहोचलेला नाही. सो
उद्योजक ग्राहकांच्या गरजेनुसार नवीन उत्पादन करतो. जसं की श्रेयाला गरज होती आन्सर शीटची, ती दुकानामध्ये गेली. ऑलरेडी उद्योजकाने ते जो काही आन्सर शीटचा माल आहे तो दुकानदारापर्यंत पोहोचला होता, सप्लाय झालेला होता, मग ते आन्सर शीट तिला मिळाली. यामुळे तिची गरज भासली, गरज भागवली गेली, भासली नाही, गरज भासली म्हणून ती आन्सर शीट घेतली. मग गरज संपली आता, कारण तिला आन्सर शीट मिळाली. ती एक्झाम त्याच्यावरती क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून लिहू लागली की कशा पद्धतीने लिहायचं, सिस्टमॅटिक वेनं ती प्रॅक्टिस करू लागली आणि चांगले जीवनमान देणे, जीवनमान देणे. आता याचं मिनिंग काय होतं, श्रेयाचं आणि याच्या एक्झाम्पलची जीवनमान काय येतं, तर आय थिंक आधी तिला साध्या रुलिंग पेजवर सॉल्व्ह करायची, बट तिला वाटलं की आपण ऍक्च्युअल जी आन्सर शीट बोर्ड एक्झाम मध्ये आपल्याला दिली जाते त्याच्यावरतीच आपण प्रॅक्टिस करत जाऊया, जेणेकरून त्यावेळेस आपल्याला ते क्वेश्चन आन्सर शीट जरी हातात आली तरी आपल्याला वाटलं पाहिजे की या आन्सर शीटवर असल्या पेपरवर मी आधी एक्झाम दिलेलं आहे. मग तिच्यामध्ये एक कॉन्फिडन्स येते, तिचं जीवनमान सुधारते. ज्ञान व कौशल्यावर आधारित ही एक शास्त्रशुद्ध योजना आहे. ही कशी योजना आहे, शास्त्रशुद्ध योजना आहे. म्हणून उद्योजकता ही एक आर्थिक क्रिया आहे. ज्ञान व कौशल्याच्या आधारावर किंवा कौशल्यावर आधारित ही एक शास्त्रशुद्ध योजना आहे. उद्योजकता कोणती योजना आहे, शास्त्रशुद्ध योजना आहे. एकदम चांगल्या पद्धतीने केली जाते. जे काही वस्तूचं उत्पादन घेतात ते ग्राहक त्यापासून सॅटिस्फाईड झाला पाहिजे या उद्दिष्टाने घेतात. म्हणजेच काय, तेवढंच पाहिजे असतं आपल्याला, ग्राहकाला काहीही करून आपली वस्तू आवडली पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात ग्राहक वस्तू खरेदी केला पाहिजे. आणि ही कशी प्रक्रिया आहे, शास्त्रशुद्ध आहे. म्हणूनच उद्योजकता ही आर्थिक क्रिया आहे. कारण उद्योजकताला साईड वर्ड असं म्हणू शकतो की व्यवसाय असं म्हणतात. व्यावसायिक जो नाही, व्यवसायामध्ये व्यावसायिक काम करतो आणि उद्योजकतामध्ये उद्योजक काम करतो. ठीक आहे, कळलं. म्हणजेच काय, व्यवसाय पण ही एक आर्थिक क्रिया आहे आणि उद्योजकता पण ही एक आर्थिक क्रिया आहे. म्हणजेच काय, पैसे मिळवण्यासाठी तो प्रक्रिया ती क्रिया केली जाते. थर्ड वन आहे संघटनेची बांधणी, ऑर्गनायझिंग बिल्डिंग. ऑर्गनायझेशन बिल्डिंग. आता याच्यासाठी एक एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, याच्यासाठी एक एक्झाम्पल घेऊया की काय असेल जर आपल्याला एखादा बिझनेस स्टार्ट करायचा असेल. ठीक आहे, आपल्याला एखादा ऊसाचा बिझनेस घेऊया. सर एक दरवेळेस सांगतात की रसवंती आहे त्यांची कुठेतरी, सो सर कशा पद्धतीने घेतले त्याचंच एक्झाम्पल घेऊया. हा, सरची एक रसवंती सरला ठरलं का, म्हणजे आता सरचं जाऊ द्या, स्वतःला विचार करा की आपल्याला पण एक आपली रसवंती टाकायची आहे. ऊसाचा रसाचा जो काही असतो ना ते आपल्याला पण स्टार्ट करायचं आहे. अशा वेळेस काय काय करावं लागतं, ठरलं टाकायचं म्हणलं तर कोणत्या पद्धतीने टाकायचं हे पण पाहावं लागेल. का तुम्हाला ती जी मशीन मिळते त्याच्यामधनं रस काढून ग्राहकांना द्यायचं आहे, का ट्रेडिशनल वेनं मध्ये काहीतरी असतं आणि बाजूने बैल फिरवल्या जातं, बैल फिरवल्या जातं त्याच्यामध्ये ऊस टाकल्यानंतर रस येत असतं, त्या पद्धतीने करायचंय. दोन्ही गोष्टींचा विचार करूया. मशीनद्वारे आपल्याला ग्राहकांना सेवा द्यायची असेल. ओके, तर रसवंती टाकायची म्हटलं, स्टार्टिंगला रस काढण्यासाठी आपल्याला मशीन लागतं. मशीन लागतं का नाही ते घेतलो. त्याच्यानंतर जर लाईट गेली त्यासाठी वेगळं काहीतरी सिस्टम लागतं. मशीन हे उगत चालत नाही, लाईटवर चालतं. ओके, ते पण घेतलं. ठीक आहे, त्याच्यानंतर आणखीन काय लागतं, कच्चा माल, रॉ मटेरियल, ऊस लागेल ना आपल्याला रस काढण्यासाठी. ऊस आलं. मग त्याच्यानंतर एखादा टेबल ठेवलो, काचेचे ग्लास ठेवलो साईज नुसार, मोठे ग्लास 20 रुपयाला, छोटा ग्लास 10 रुपयाला, असे ग्लास ठेवलो. लिंबू ठेवलो, बर्फ ठेवलो, अद्रक ठेवलो, काळं मीठ ठेवलेलं, चेअर्स, थंड पाण्याची सुविधा. हे सगळं काय आहे, हे आहे संघटनेची बांधणी. हे सगळं काय तर संघटनेची बांधणी आहे. इथे पण तेच सांगितलेलं आहे की हे एक असे कार्य आहे जिथे
उत्पादनाच्या विविध घटकांचे संघटन केले जाते. आधी आपण मशीन आणलो, ऑर्गनाइज केलं जातं, संघटनकारी आपण पाहिलो, काय केलं जातं, ऑर्गनाइज केलं जातं. मशीन आणलो, प्रॉपर ज्या ठिकाणी ठेवायला पाहिजे त्या ठिकाणी ठेवलो. मग ऊस आणलं, रॉ मटेरियल, त्याचा गठ्ठा एका साईडला ठेवलो. त्याच्यानंतर टेबल्स, चेअर्स, आणखीन काय काय लागतं ते सगळं सामान आणून ऑर्गनाइज केलो, सिस्टमॅटिक वेने ज्या ठिकाणी असायला पाहिजे त्या ठिकाणी आपण ठेवलो. स्थल उपयोगिता, काल उपयोगिता, रूप उपयोगिता, विविध बाबींचा विचार करून ते नवीन उत्पादनासाठी विविध घटक एकाच छताखाली एकत्र करण्यात येतात. काय काय म्हटलेलं आहे, उपयोगितेचे प्रकार आहेत, तुम्हाला इकॉनॉमिक्सला आहे. स्थल उपयोगिता, स्थल झालेला आहे, ज्या ठिकाणी डिमांड आहे त्या ठिकाणी, आपल्या भाषेत ओसीएमच्या ज्या ठिकाणी मागणी आहे प्रॉपर त्याच ठिकाणी मी रसवंती खोललेली आहे. आता कुठे, जे हायवे असतं ना, मेन हायवेला अशा ठिकाणी रसवंती स्टार्ट केलेलं ज्या ठिकाणी आजूबाजूला कोणतेही दुकान नाही, फक्त आपलीच रसवंती आहे. खूप ऊन असलं की उन्हाळ्यामध्ये रसवंती चालत असते. सो हायवेला जास्त करून तर गाड्या वगैरे असतात, म्हणून त्याच ठिकाण म्हणजे काय, स्थल उपयोगिता निर्माण झाली. त्याच्यानंतर काल उपयोगिता, उन्हाळ्यातच चालतं, तुम्ही नोटीस केलात. आता रसवंती सगळीकडेच चालायली, बट मोस्टली तर रसवंती उन्हाळ्यामध्येच चालत असतात. रूप उपयोगिता काय निर्माण होते, तर ऊसापासून रस निर्माण होते. लाकडापासून फर्निचर हे रूप उपयोगितेमध्ये येतं, तर ऊसापासून रस हे सुद्धा रूप उपयोगितेमध्ये येतं. म्हणजेच काय, एका छताखाली जे काही आपण वरती नेट वगैरे असतात त्याच्याच खाली आपण सर्व गोष्टी, सर्व उपयोगिता त्यांचा विचार करतोय. स्थल उपयोगिता, काल उपयोगिता आणि रूप उपयोगिता. आय नो तुम्हाला समजलं असेल. ओके, तुम्हाला समजलंय नक्की आता संघटनेची बांधणी. ऑर्गनायझेशन मध्ये आपण याच्याबद्दल डीप मध्ये पाहिलेलं आहोत. सगळं सामान आणायचं, सिस्टमॅटिक वेनं ते अरेंज करायचं आणि आपला बिझनेस स्टार्ट करायचा. फोर्थ वन आहे सृजनशील. फोर्थ वन आहे सृजनशील कार्य, क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी. ओके, हा फोर्थ वन आहे सृजनशील कार्य, क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी. तर याच्यामध्ये काय दिले आधी बघूया आपण. हा, नाविन्यास सर्जनशीलतेचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. जे कोणती पण गोष्ट नवीन असेल तर त्याच्यामध्ये काहीतरी युनिक असायला पाहिजे. नवीन काहीतरी तयार करायचं आहे म्हणजे उग एकावर एक ठेवलो, आडवं तिडवं कसं तर लावलो, हे घ्या नवीन वस्तू, असं नाही. ठीक आहे, कुठली पण नवीन वस्तू तयार करायचं असेल त्याच्यामध्ये काहीतरी क्रिएटिव्ह असलं पाहिजे, काहीतरी वेगळं असलं पाहिजे. ओके, समजलं असेल तुम्हाला. सृजनशीलतेचा वापर करून नवीन उत्पादनाची निर्मिती करून, सृजनशीलता म्हणजेच काय तर क्रिएटिव्हिटीचा वापर करून नवीन उत्पादनाची निर्मिती करून समाजापुढे सादर करणे हे उद्योजकासाठी एक मोठे आव्हान आहे. हे जे पॉइंट आहे सृजनशील कार्य, ते आपण पाहिलो, आधी पण पाहिलो आपण, हे उद्योजकाच्या वैशिष्ट्यांमध्ये पाहिलो की कुठली पण नवीन वस्तू असू दे, नवीन वस्तू तयार करायची म्हणून काहीतरी तयार करून द्यायचं असं नाही, त्याच्यामध्ये काहीतरी क्रिएटिव्हिटी असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल बऱ्याच ठिकाणी आपण बघतो, एक छोटं एक्झाम्पल सांगते. जर आपला कुठला एखादा आपण न घालत असलेला टॉप असेल त्याच्यापासनं पर्स बनवणं, कारण मला जे माहिती आहे एक्झाम्पल, क्रिएटिव्हिटी काय असतं तर जे मोत्या असतात मोत्यापासनं पर्स बनवणं, किंवा वेगवेगळं काहीतरी हँगिंग, जे किचन असतात आपण आपल्या चावीला लावत असतो ते किचन बनवणं, त्याला क्रिएटिव्हिटी म्हणतात. ठीक आहे, जे काही वस्तू आहेत त्याच्यापासून काहीतरी क्रिएटिव्ह तयार करणं, नवीन उत्पादन घेणं, म्हणूनच सृजनशीलता उद्योजकतेचा एक आश्वासक भाग आहे. जर तुम्ही स्टार्टिंग पासून सांगते की सृजनशील काय आहे, जर तुम्ही एखादी नवीन वस्तू तयार करत असाल तर ती एक सर्जनशील वस्तू असली पाहिजे, त्याच्यामध्ये काहीतरी क्रिएटिव्हिटी असायला पाहिजे. तेच सगळ्यात अवघड काम उद्योजकाला वाटत असतं.
कस काय वाटत असतं आता अवघड काम त्यांना? कारण ग्राहकांचे डिमांड खूप जास्त असतात. ते डिमांड कंप्लीट करणं त्यांना थोडं आव्हान वाटत असतं. एखादी गोष्ट तयार करायला प्रोडक्शन चालू आहे तर लगेच दुसरी डिमांड येत असते, म्हणून ते त्यांच्यासाठी आव्हान आहे. ठीक आहे. आणि हे जे सर्जनशीलता प्रत्येक उद्योजकाकडे असलं पाहिजे. त्यांच्या स्वतःकडे ते गुण असलं पाहिजे, तर ते स्वतः त्या वस्तूमध्ये ते गुण दाखवतील. सृजनशीलता, क्रिएटिव्हिटी ते गुण दिसून. हा, आता 5th पॉइंट आहे व्यवस्थापकीय कौशल्य आणि विकास. व्यवस्थापकीय कौशल्य आणि विकास, मॅनेजरियल स्किल अँड डेव्हलपमेंट. ज्या व्यक्तीला यशस्वी उद्योजक व्हायचे असेल त्यास फक्त नफ्यापेक्षा काहीतरी नवीन करण्याची आवड असली पाहिजे. यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तर माइंड मध्ये फक्त मला नफा कमवायचा आहे, नफा कमवायचा हाय एवढंच न ठेवता ग्राहकांना पण वस्तू आपली आवडली पाहिजे. आपलं वर्चस्व बाजारपेठेमध्ये निर्माण झालं पाहिजे. काहीतरी नवीन करण्याची आवड त्यांना असली पाहिजे, ना की नफ्या व्यतिरिक्त दुसरे पण त्यांचे ऑब्जेक्टिव्ह असले पाहिजे. इथे तेच सांगितलंय. व्यवस्थापकीय कौशल्य आणि विकास मध्ये जो कोणी उद्योजक असतो तो यशस्वी उद्योजक म्हणून कधी ओळखला जातो, तर त्याच्या माइंड मध्ये फक्त मला नफा कमवायचाच आहे एवढंच न राहता त्याच्या व्यतिरिक्त मार्केटमध्ये माझंच राज्य निर्माण करायचं आहे, माझीच मक्तेदारी असली पाहिजे, असं त्याचे थॉट्स असले पाहिजे. काहीतरी नवीन करण्याची आवड, जे नवीन संधी आहेत त्याचा वापर करण्याची आवड असली पाहिजे. नेतृत्व आणि लीडिंग. नेतृत्व म्हणजे काय? लीडिंग. नेतृत्व आणि व्यवस्थापकीय कौशल्य हे उद्योजकतेचे सर्वात महत्वाचे पैलू आहेत. नेतृत्व उद्योजकतेचे सर्वात महत्वाचे पैलू. व्यवसाय आहे, आता व्यवसायामध्ये किंवा उद्योजकता आहे, व्यवसाय नाही उद्योजकता आहे, त्यामध्ये वेगवेगळे कर्मचारी काम करतायत. वेगवेगळे म्हणजे विविध कर्मचारी व्यवसाय संघटनेमध्ये काम करतात. त्यांच्यावरती नेतृत्व करता आलं पाहिजे ना उद्योजकाला. ठीक आहे. जर उद्योजकाला नेतृत्व करता येत असेल आणि त्याच्याकडे कौशल्य असतील तर ते उद्योजकतेचं सर्वात महत्वाचं पैलू आहे. कारण उद्योजकता चालवणारा कोण असतो? उद्योजक असतो. उद्योजकाला सिस्टमॅटिकली नेतृत्व करता आलं, लीड करता आलं, कर्मचारी आहेत व्यवसाय संघटनेमध्ये, त्यांना ऑब्जेक्टिव्ह सांगणं, त्यांचं काम त्यांना सांगणं, त्यांच्या जबाबदाऱ्या, त्यांचे अधिकार त्यांना सांगणं, त्यांना पगार वेळेवर देणं, त्यांच्याकडे लक्ष ठेवणं, त्यांना वेळोवेळी ब्रेकची आवश्यकता असेल तर ब्रेक देणं, त्यांना सुट्ट्यामध्ये किंवा 4-5 दिवसासाठी कुठेतरी घेऊन जाणं, दिवाळीला एक्स्ट्रा बोनस देणं, या सर्व गोष्टी उद्योजकाकडे असल्या पाहिजेत. जर उद्योजक एकदम चांगल्या पद्धतीने व्यवसाय करत असेल, सॉरी व्यवसाय नाही, चांगल्या पद्धतीने नेतृत्व करत असेल आणि त्याच्याकडे कौशल्य असतील, वेगवेगळे कौशल्य असतील, तर ते उद्योजकतेचा त्याचा विकास होणार आहे. स्वतःचा उद्योजकाचा तर होतोय, त्याचबरोबर उद्योजकताचा सुद्धा विकास होतो ऑटोमॅटिकली. त्यामुळे इतर कौशल्य दुय्यम मानली जाऊ शकतात. त्यामुळे इतर कौशल्य दुय्यम मानली जाऊ शकतात. म्हणून उद्योजकाकडे नेतृत्वाची आणि व्यवस्थापनाची क्षमता असणे आवश्यक आहे. नेतृत्व आणि व्यवस्थापकीय कौशल्य उद्योजकाकडे असणं आवश्यक आहे. तेच जर असेल तरच त्याचं जे काही बिझनेस आहे, त्याचं जे काही उद्योजकता आहे ते चांगली चालेल. आणि तेच दोन गुण नसतील, त्याला सोडून दुसरे असतील तरी ते काही कामाचं नाही, असं त्याचं मीनिंग आहे. नेक्स्ट आहे 6th पॉइंट आहे कौशल्यपूर्ण व्यवस्थापन. आता पाहिलो आपण की व्यवस्थापकीय कौशल्य आणि खाली पाहतोय कौशल्यपूर्ण व्यवस्थापन.
कोणत्याही उद्योजकतेचे यश हे संघटनेच्या व्यवस्थापनावर अवलंबून असते. व्यावसायिक व्यवस्थापन आणि कुशल व्यवस्थापक यामुळे उद्योजकतेचे कार्य यशस्वी होते. आता हा सेकंड चॅप्टर बद्दल हिंट देतोय आपल्याला की व्यवस्थापनावर अवलंबून असतं. व्यवस्थापन म्हणजे काय? व्यवस्थापक जे व्यवसायात कार्य करतो त्याला व्यवस्थापन असे म्हणतात. मग कोणते काम करतो? नियोजन करतो, संघटन करतो, कर्मचारी व्यवस्थापन करतो, निर्देशन, समन्वय आणि काय करतो? नियंत्रण करत असतो. हे जे 6 कार्य आहेत ते चांगल्या पद्धतीने पार पडत असेल तर ते उद्योजक जे काही आपलं उद्योजकता आहे ते यशस्वी होईल. कारण व्यवसायामध्ये काय पाहतो आपण? जे 6 कार्य आहेत ते एकदम चांगलं पार पाडत असतील तर नियोजन करतेवेळी व्यवस्थापक जर चुकत नसेल, भविष्यामधले सगळे निर्णय जर त्याला घेता येत असतील किंवा एखादी समस्या जर त्याच्या पुढे येत असेल, त्याला हँडल करण्याची क्षमता असेल तर ते नियोजनामध्ये येतं. संघटन म्हणजे काय? सगळे वस्तू आणणं, अरेंज करणं, ऑर्गनाइज करणं, एकत्रित करणं, अधिकार व जबाबदाऱ्या समजून सांगणं. कर्मचारी व्यवस्थापनामध्ये काय येतो? कर्मचाऱ्यांची भरती, निवड, प्रशिक्षण, विकास या सर्व गोष्टी येतात. निर्देशन, जे काही कर्मचारी असतात त्यांना सूचना देणे, पर्यवेक्षण करणे, मार्गदर्शन करणे, संवाद साधणे. समन्वय काय? कोऑर्डिनेशन, संवाद साधणे, सुसूत्रीकरण करणे, एकत्रीकरण करणे. आणि लास्ट वन आहे नियंत्रण. प्रत्यक्ष परिणाम आणि अपेक्षित परिणाम यांच्यामध्ये जर फरक असेल, विचलन असेल तर ते शोधून काढून उपाययोजना करणे. ओके, हे झाले 6 कार्य. शॉर्ट मध्ये सांगितले. हे 6 कार्य चांगल्या पद्धतीने पार पाडत असेल तर उद्योजकता चांगली यशस्वी होते. ओके, जोखीम पत्करणे. उद्योजकता आणि व्यवसाय थोडा बहुत चेंजेस असू शकतात, बट तुम्ही उद्योजकता आणि व्यवसाय सेम आहे. उद्योजकता आणि व्यवसाय सेम आहे असंच याच पद्धतीने अभ्यास करा म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, 7th पॉइंट आहे जोखीम पत्करणे, रिस्क बिअरिंग. अनिश्चिततेला जोखीम असे संबोधले जाते. अनिश्चितता, काहीच ठरवून होत नाही त्याला अनिश्चित असे म्हणतात. कारण त्याला जोखीमच म्हणणार ना. भविष्यात काय होणार आहे ते माहिती नसतं, म्हणून भविष्यामध्ये काय होणार आहे ते माहित नसल्यामुळे त्याला जोखीम असं म्हणतात. याचा विमा काढला जात नाही. अनिश्चिततेचा विमा काढला जात नाही आणि तो मोजताही येत नाही की जोखीम किती येतील, कसं येतील, केव्हा येतील हे मोजता पण येत नाही. उद्योजक हा असा मध्यस्थ आहे जो विविध उत्पादनाचे घटक ठरविलेल्या किमतीला विकत घेतो की ज्या सेवा न ठरविलेल्या किमतीला विकता येईल. हे देखील एक प्रकारचे जोखीम पत्करणारे घटक आहेत. रिस्क बिअरिंग म्हटलेलं आहे. फॉर एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल, 1 सेकंड. हा, हे आहे अमन. हा कोण आहे? हा आहे अमन. तर याला खूप सारं नॉलेज आहे. ठीक आहे, याचं जे करंट अफेअर्सचा अभ्यास आहे एकदम चांगला आहे. सो तो अचानक रोज पेपर वाचतो. एक वेळेस तो असंच काय वाचत होता? तो असंच एक वेळेस न्यूज पेपर वाचत होता. एकच मिनिट द्या, ड्रॉ करते न्यूज पेपर. हा, तो असंच एक वेळेस न्यूज पेपर वाचत होता, वर्तमानपत्र. मग त्याला या न्यूज पेपर मध्ये अशी न्यूज मिळाली की जे हापूस आंबा असतो, हापूस आंबा सगळ्यांनाच माहित आहे आता, जो आपला हापूस आंबा असतो त्याची डिमांड खूप जास्त आहे. त्याचे प्राइस आता वाढणार आहेत. मागणी त्याच्यासाठी खूप जास्त आहे आणि त्याचा सप्लाय कमी होत आहे. सप्लाय जर कमी असेल तर मागणी कशी असेल? जास्त असेल ना. करेक्ट ना.
मग अमन न्यूजपेपर वाचत होता तर त्याला ही बातमी कळाली. मग त्याच्या डोक्यामध्ये एक आयडिया आली. त्याच्याच मित्राचं अरे एकच मिनिट द्या मला. हा, त्याच्याच मित्राचं होतं नर्सरी. त्याचं नाव आहे आकाश. ओके, त्याच्याच मित्राची होती नर्सरी. मराठीमध्ये रोपवाटिका असं म्हणतात त्याला. तर त्या ठिकाणी खूप सारे आंब्याचे झाड त्याने लावलेले होते. हापूस आंब्याचे झाड त्याने खूप सारे असे झाड त्याने लावले होते. त्याचीच आमराई होती. आंब्याचं जे काही झाड असतं त्याला आमराई म्हणतात त्याला. सो अमन न्यूज पेपर वाचला. त्याला समजलं की हापूस आंब्याची डिमांड खूप जास्त आहे, आपल्याला सप्लाय करावं लागणार आहे. सो आपण त्याच्यामधून काहीतरी कमवू शकतो. त्यावेळेस तो त्याच्या मित्राला कॉल केला, आकाशला कॉल केला आणि म्हणला की तुझे सगळे जे काही हापूस आंबे असतील ते सगळे हापूस आंबे मी खरेदी करतो आणि मी त्याचं मार्केट एक्सपांड करत असतो. ठीक आहे, जे काही आंबे असतील ते मी खरेदी करतो आणि मी माझ्या पद्धतीने ते विकण्याचं काम करत असतो. हा, मग ठरलं दोघांमध्ये. आकाश रेडी झाला. आकाशला काय पाहिजे, बरं झालं वाटलं माझे आंबे चालले, मला पैसे मिळाले, तो कसं का विकणार, कुठे का विकणार. ओके, आकाश रेडी झाला. अमनला म्हणला तू मला पैसे दे आणि सगळे आंबे घेऊन जा. अमन रेडी झाला. अमननी पण सगळे असे बॉक्स असतात ना, अशा बॉक्स मध्ये आंबे, हापूस आंबे भरला. आणि हे जे आंबे आहेत याची डिमांड बाहेर देशात खूप जास्त असते. तर हे आंबे तो एक्सपोर्ट करू लागला, निर्यात करू लागला. फॉर एक्झाम्पल, हे जे आंबे आहेत त्याने अमेरिकेला निर्यात केले. एक मिनिट. हा, हे बॉक्स आहेत असं समजा. आता हे बॉक्स त्यांनी डायरेक्टली कुठे निर्यात केले, अमेरिकेला निर्यात केले. अमेरिकेला निर्यात केले. मग अशा वेळेस एक्सपोर्ट सुद्धा झाले आणि अमेरिकेमध्ये आपले जे काही खोके होते हापूस आंब्याचे ते इम्पोर्ट झाले. मग तिथले जे काही आंबे घेणारे लोक होते, ज्यावेळेस ते पेट्या उकलून बघले, बॉक्स उकलून बघले, तिथं जाईपर्यंत सगळे आंबे खराब झाले होते. ह्या बॉक्स मध्ये जे काही आंबे होते ते कसे झाले होते, खराब झाले होते. मग अशा वेळेस अमनला नुकसान झाला का नाही, रिस्क घेतला का नाही. उद्योजकता काय असतं, रिस्क घ्यावं लागतं. तर अमनला काय माहिती, आता भविष्यामध्ये आंबे खराब होऊ शकतात, तिथं जाईपर्यंत त्याला वाटलं टिकतील, त्याने तसंच पाठवलं होतं. बट अमेरिकेमध्ये आता नेक्स्ट टाइमला इंडियामधून आंबे तिकडचे घेतील का बरं, अजिबात घेणार नाहीत. एकदा खराब झालं की संपलं. आपण इम्पोर्ट करू आपण एक्सपोर्ट करू शकत नाही. म्हणजेच तर काय, अमनला सुद्धा माहिती नव्हतं की इतकं मोठं रिस्क तो घेत आहे, आणि त्याला लॉस होणार आहे. ठीक आहे, तर इथे तेच पॉइंट सांगितलेलं आहे. जोखीम पत्करण्यामध्ये याचा विमा सुद्धा काढलेला नसतो आणि ते जे जोखीम असते ते मोजता पण येत नाही. नुकसान झालेलं आहे. किमतीला विकत घेतो, ज्या सेवांना ठरविलेल्या किमतीला विकता येतील त्या सगळ्यांचा समावेश त्या एक्झाम्पल मध्ये आलेलं आहे. अमनला पण माहिती नव्हतं की आंबे खराब होतील, त्याने अमेरिकेला पाठवले, आंबे खराब निघाले, मोठा नुकसान झालेला अमनला. पण फायदा झाला कुणाचा, आकाशचा. ओके, अशा पद्धतीचे जोखीम एखाद्या उद्योजकाला उद्योजकता करत असेल तर पत्करावे लागते, स्वीकारावे लागतात. अँड लास्ट पॉइंट आहे, अँड रिक्त भरण कार्य, गॅप फिलिंग फंक्शन. रिक्त भरण कार्य, उद्योजकतेचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे रिक्त भरण कार्य किंवा उणिवा कमी करणे होय. उद्योजकतेचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य
उणिवा कमी करणं, रिक्त भरण काढणं, उत्पादन कार्याच्या ज्ञानात ज्या उणिवा असतात त्या दूर करण्याचे कार्य उद्योजक करत असतो. आता आपला जो व्यवसाय आपण करतोय तो ट्रेडिशनल वे न करतोय, पारंपरिक रित्या करत आहोत. त्याच्यासाठी जर एखादा उद्योजक असेल, ठीक आहे, जर एखादा उद्योजक असेल तो काय करतो, आता जे ट्रेडिशनल पद्धतीने आपण व्यवसाय करत होतो तो थोडासा लेंदी जात होता. डिमांड असेल तेव्हा ग्राहकांपर्यंत आपण वस्तू पोहोचवू शकत नव्हतो. मग त्याने मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर केला. जे उणीव होती, जे रिक्त भरण होतं, जे गॅप आलं होतं, कोणतं गॅप, ग्राहकांची डिमांड आत्ता आली, आता हिवाळा चालू आहे, फॉर एक्झाम्पल आता काय चालू आहे, हिवाळा चालू आहे असं समजा, आता हिवाळा चालू आहे, तर आता सगळ्यात जास्त मागणी कशाची असती, स्वेटर, मफलर, ब्लँकेट, अशा गरम कपड्यांची मागणी असते. तर प्रोडक्शन आपण भर हिवाळ्यामध्ये घ्यायलो आणि ग्राहकांची डिमांड आली, 100 ग्राहकांची डिमांड आली की आम्हाला स्वेटर पाहिजेत. अशा वेळेस आपलं उत्पादन सध्या आपण चालू आहे, ग्राहकांना जर आपण वस्तू द्यायला उशीर केलो तर ते ग्राहक आपल्याकडे न येता दुसऱ्या कोणत्या तरी विक्रेत्याकडे जाऊन वस्तू खरेदी करतात. आपला ग्राहक तुटतो. म्हणजेच काय, जे रिक्त जागा आहे, कशामुळे होऊ लागलं होतं हे सगळं, कारण तिथं ट्रेडिशनल वे न कर्मचारी सगळे काम करत होते म्हणून वेळ होऊ लागला होता. आणि त्या ठिकाणी जे रिक्त जागा होती, जी उणीव होती, ते कमी करायचं काम उद्योजकाने केलं. काय केलं म्हणजे आता त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची संख्या कमी करून मशिनरी आणलेलं, मशीनवर फटाफट उत्पादन होऊ लागलं आणि ग्राहकांपर्यंत वस्तू पोहोचू लागल्या. ग्राहक पण एकनिष्ठ झाला. कळलं उणिवा कशा पद्धतीने भरून काढल्या जातात. आय होप तुम्हाला हे सगळे पॉइंट क्लिअर असतील. जर याच्याबद्दल डाऊट असेल तर तुम्ही मला नक्की विचारू शकता, कमेंटमध्ये कमेंट करू शकता किंवा पर्सनली सुद्धा विचारू शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.